नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज पोलीस भरती 2024मध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर हे प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की 2026साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न हे असणार आहेत. प्रश्न पहिला, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी उलर सरोवरातून वाहते. प्रश्न दुसरा, रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए सुरेश भट यांचा रंग माझा वेगळा हा काव्यसंग्रह आहे. प्रश्न तिसरा, भारत व मंगोलिया यांच्यामध्ये सैन्याभ्यास कोणता? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी नोमॅडिक एलिफंट हा भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्याभ्यास आहे. प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी सुजाता सैनिक यांची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नेमणूक ही करण्यात आलेली आहे. प्रश्न पाचवा, देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव काय? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए उग्रम हे देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या असॉल्ट रायफलचे नाव आहे. प्रश्न सहावा, नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोठे उभारण्यात आला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हे उभारण्यात आलेला आहे. प्रश्न सातवा, 2024 दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी संदीप रेड्डी वांग यांना हा 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार हा मिळाला आहे. तर 2025चा कबीर खान यांना मिळालेला आहे. प्रश्न आठवा, पोलिसांच्या ध्वजामध्ये हे पारंपरिक चिन्ह आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए पंचकोनी तारा हे चिन्ह आहे. प्रश्न नववा, महाराष्ट्र पोलिसातील C60चे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी वरोभोग्य वसुंधरा. प्रश्न दहावा, वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर हे आहे. प्रश्न 11वा, भावार्थ रामायण कोणी लिहिले आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी संत एकनाथ यांनी भावार्थ रामायण हे लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बारसू रिफायनरी प्रकल्प हा प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 13, डायनेमो काय निर्माण करतो? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए विद्युत ऊर्जा निर्माण करतो. प्रश्न क्रमांक 14, कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी रेबीज हा रोग कुत्रा चावल्यामुळे होतो. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी विजयालक्ष्मी या महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी सोलापूर हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 17, हिमवृक्षशाली खालीलपैकी कशाने बनवतात? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी रेशीम व कॉटनने हिमवृक्षशाली या बनवतात. प्रश्न क्रमांक 18, छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट हे कोणी बांधले होते? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी मलिक अंबर यांनी भडकल गेट हे बांधले होते. तर हे गेट
1612 साली बांधण्यात आले. प्रश्न क्रमांक 19. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण वनक्षेत्र किती टक्के आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी 9.03% हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 20. रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी 1857 साली रामकृष्ण मिशनची स्थापना ही झाली. तर ही स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. प्रश्न क्रमांक 21. आर्य समाजाचे संस्थापक कोण होते? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती हे आर्य समाजाचे संस्थापक होते. तर यांनी 10 एप्रिल 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 22. प्लासीची लढाई कधी काळी झाली? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन ए 23 जून 1857 साली प्लासीची लढाई झाली. तर ही लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तसेच नवाब सिराजउद्दौला यांची भागीरथी नदी काठावर झाली. प्रश्न क्रमांक 23. द बंगाल गॅझेटचे संस्थापक कोण? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी जेम्स हिकी हे द बंगाल गॅझेट वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. तर हे वृत्तपत्र 29 जानेवारी 1780 रोजी कलकत्ता येथून सुरू केले.